आज मुलांच्या स्कूलमध्ये होता ओपन डे. तर मग मी स्कूलमध्ये गेले होते आज आणि ऑफिसला पण सुट्टीच काढली होती. तर एक खूप छान छान सुविचार लिहिले होते. एक सुविचार मला खूप आवडला. मना वासना दुष्ट कामा नाही रे, मना सवरता पाप बुद्धी नको रे, असा सुविचार रीड केला. त्यानंतर क्लासरूममध्ये गेले, रिपोर्ट कार्ड घेतला आणि मग घरी आले आणि मग उपासच होता. तर मस्त बटाटा वगैरे केलता उपासाचा. तर गॅलरीतच निवांत बसून मस्त बटाटा वगैरे खाऊन घेतला. आणि मनी प्लॅनचे वेल काही आणले होते, मी ऑफिसमधूनच आणले होते. तर असं बाटलीमध्ये मी ठेवलं होतं, ते छान फुटले होते. तर आता म्हटलं माती मध्ये लावावं कुंड्या आणून. मग त्यानंतर आवरलं, मुलांचं आवरलं, ओला बुक केला होता. मग त्यानंतर मग निघालो आम्ही मम्मीकडे जाण्यासाठी. तर हा आहे शनिवार वाडा. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आलेले आहेत का पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतरून आम्ही गेलो, मम्मीकडे पोचलो. तर इथे पप्पांची छान तयारी चालू होती. तर इथं हार बनवत होते गाडीसाठी. आणि मग बहीण पण येणार होती मोठी, तिने गाडी घेतली होती. मग आम्ही सर्वजण गाडीची पूजा करायला खाली गेलो आणि इथं हार वगैरे बांधून घेतला. त्यानंतर सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली गाडीची. आणि सगळेजण आले होते कारण की माझ्या बहिणीला मुलगी झालेली आहे. तर तिचा 5वीचा कार्यक्रम होता. तर मग आम्ही नंतरून साड्या पाहण्यासाठी शॉपमध्ये गेलो आणि खूप छान छान साड्या होत्या रेग्युलर यूजसाठी. तर आम्हाला 20-25 साड्या घ्यायच्या होत्या. तर मग आम्ही अजून ह्या व्हरायटी पाहिली, तर खूप छान छान होत्या. मग आम्ही घेतल्या साड्या आणि नंतर वरच्या सेक्शनमध्ये गेलो, तिथं नऊवारी साड्या पण होत्या. तर त्या पण काही पाहिल्या. तर त्यातल्या पण नऊवारी साड्यांमध्ये पण 2-3 घेतल्या आणि जास्त काही गर्दी नव्हती, आम्ही उशीरच गेलो होतो. मग त्यानंतरून आलो घरी. तर घरी आल्यावरती उपासच होता, बहिणींचा पण उपास होता. आणि मग त्यामुळे आज काही व्हेजच होतं सगळं, वरण भात वगैरे. आणि बहिणीने असं फराळ आणला होता, मक्याचा चिवडा, परत पोह्याचा चिवडा, हे सगळं तो आम्ही घेतलं खायला आणि मस्त जेवण वगैरे करून घेतलं.